स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. नमस्कार. स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रियाजबाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास ऐकत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, तुमच्या दुसऱ्या नोकरीचा किस्सा आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकलात. ह्याही नोकरीत वेगवेगळे अनुभव येत होते. तर ही नोकरी चालू असताना कधी तुमच्या घरचे नातेवाईक त्या दुकानात खरेदीसाठी आलेत, असं कधी घडलंय का? मी जिथे जिथे नोकरी केली ते लोक तिथे, मी म्हणजे असं आहे, मी पहिले जे नोकरी केली ते दुकानात माझे नातेवाईक किंवा दोस्त मित्र सगळे येत होते. खूप लोक, मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे ते येत होते सर्व. म्हणजे मला पहले भेटायचे, ए रियाज मैं साड़ी के लिए आ रहा हूँ, ए रियाज मैं साड़ी के लिए आ रहा हूँ. मैं बोला ठीक है, आ जाओ, दिखाओ. हां, तो खूप गिऱ्हाईक असे होते जे माझ्यावर विश्वास ठेवून येत होते. बरोबर. मग ह्या दुकानात कधी घरचे कोणी आल्याचं काही अनुभव? हां, या दुकानात असा अनुभव झाला का मी दिल्लीला प्रिंटेड सिल्क परचेसला गेलो आणि तिथे 2-4 मोठे मोठे दुकान आहेत जे सिल्क घेऊन त्याच्यावर प्रिंट करायचे. कारखाना होता ते प्रिंट करायचा. तसे 4-5 मोठे मोठे नामवंत प्रिंटर, त्यांच्याकडे खरेदीला जायचं मी. तर मी तिथून खरेदी करून मोठे मोठे बॅग, असे पत्र्याचे मोठे बॅग भरून ते साडी खरेदी केल्यानंतर ते बॅगमध्ये भरून तो साड्या घेऊन यायचा आणि स्टेशनवर सोडून द्यायचा ते लगेज रूममध्ये. मग ते शेठ लोक मागवायचे. ते एक दिवस माझी बहीण, जी डॉक्टर, बॉम्बेला डॉक्टर आहे, ते साडी खरेदीसाठी ते आली. मी म्हटलं ठीक आहे. त्याला सिल्कची साडी पाहिजे होती, प्रिंटेड सिल्क. तर मी दुकानातले मीच अटेंड केलं, त्याला दाखवले, खूप साड्या दाखवले. त्यांनी त्याच्यातले 2-4 काढले. मग त्याचा टेस्ट मला समजून आला. मी म्हटलं ते नवीन आपण आणले त्याच्यामध्ये आहेत त्या. ते काढून खोलून वरती लपून ठेवले होते. तो शेठची मुलगी म्हटली, मी त्याला विचारलं त्याच्यातले 1-2-4 साडी दाखवतो, मी दाखवतो. दाखवू का नाही म्हटलं. स्टूल मागवलं आणि ते चढायला लागलं. तर ती मुलगी म्हटली नाही, ते मला आता नाही दाखवायचा. म्हटलं का? आपण विकायलाच आणलो. आणि ते माझी बहीण आहे, बॉम्बेहून आली साडी घ्यायला, तर काय हरकत आहे दाखवायला? नाही बोले, ते दाखवायचं नाही आहे. म्हटलं ठीक आहे. बहिणीला सांगितलं चल आपण जाके दुसरे दुकान पे लेंगे. मला राग आला एकदम की ते दाखवू देत नाही. त्याला घेऊन आलो, खाली चप्पल वगैरे घालून एका दुकानात गेलो. तिथे मला चांगली ओळख होती त्यांच्याकडे. त्यांनी साड्या दाखवले. त्यांनी 3-4 साड्या घेतले, पैसे दिले आणि ती गेली. मी ते बिल घेऊन आलो, बघा मी तिथून आणलं म्हणून, हे बघा हे बिल आहे. हां, मग ते मुलीने त्यापर्यंत त्याच्या बापाला, म्हणजे शेठजीला, कान भरले. असं आहे, असं झालं, तसं झालं, ते दाखवतो, असं करतो. म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोला. अगर हे माझी गलती आहे तर मी हे कामच नाही करतो तुमच्याकडे. अरे बापरे. हां,
माझी बहीण आहे म्हणून मी दाखवत गेलो. बरोबर. ते म्हटले नाही बिगर विचारल्याने तुम्ही आपल्या मनाचं करता आणि हे करता हे करता. ते आम्ही इतके साडे आहेत, त्यांनी 4 साड्या तर काढले होते ना. म्हटलं काढले होते, पण माझ्या मनात होता की एक आणखी त्याला नॉवेल्टी दाखवावी. बरोबर. आणि ह्यांनी माझा मूड खराब करून टाकला. मी घेऊन गेलो. मग आता काय करायचं शेठजी मला म्हटले. काय काय करायचं, मी नोकरी सोडतो. बापरे. हां, तुम्हाला माझं पटत नाही, मला तुमचं पटत नाही, तर मी नोकरी सोडतो. बर. तो म्हटलं ठीक आहे. डोका खूप गरम झाला होता. बरोबर बरोबर. पुन्हा मी गेलो नाही. आज दुसरी नोकरी सोडून दिली. रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.